नमस्कार. कोकणदारा पेजवर पुन्हा एकदा तुमचा सगळ्यांचा मनपूर्वक स्वागत असा. जॉत सोडून बुरबुळे खणणं ही एक जुनी म्हण आपण बऱ्याच वेळा आपल्या जुन्या माणसांकडून जुन्या जाणत्यांकडून ऐकली असलेली आणि आता ती बऱ्याच अंशी ती म्हण आपल्या कानावर पडत नसत की ते शब्द आपल्या कानावर पडत नाही. पण जॉत सोडून बुरबुळे खणणं म्हणजे काय तर एक उपरोधिक टोलो मारलो जाय म्हणजे हातातली कामं सोडून आपण दुसऱ्या काहीतरी अनावश्यक कामात जेव्हा हात घालतो त्यावेळी जॉत सोडून बुरमुळा खणणं म्हणण्यात आहेत. पण हे बुरमुळे एक कंदमुळा होती आणि ती कंदमुळा पहिली खणान काढली जात आणि ती जोताच्या डावी म्हणजे पाऊस पडल्यानंतर आपण ती खणान काढू आणि त्याका एक छोटीशी वेल येता. पण बऱ्याच वेळा वेल ती ओळखणं कठीण होऊन जातं. पण जेव्हा त्याका फुलं येतात शेंगे येतात त्यावेळी आपण ती वेल सहज ओळखू शकतो. आणि तेव्हा जॉत धरून पोटात आग पडलेली असा आणि तेव्हा नाश्तो नसा पहिली परिस्थिती तशी होती आणि त्यावेळी जॉत सोडल्यानंतर ते बुरमुळे खणान काढले जात आणि पोटातली आग भुकेची आग त्यावेळी विझवली जाय. पण आता आपण ती वेल कशी ओळखायची आणि ती वेल एक फुलं कशी येतात आणि शेंगे कसे येतात. एक मजेदार गोष्ट म्हणजे अशी ती वेल बघून आपण म्हणायचो ना की एका छोटी खाली कंद असतात आणि ती आपण आवडीन खातो. तर ते बुरमुळे कसे असतात ते बघूया. बऱ्याच ठिकाणी ते का बिरमुळेसुद्धा म्हटलं जातं आणि ती वेल कशी असतात ते का शेंगे कसे येतात आणि आपण ती ओळखूची एक साधी सोपी पद्धत कशी असता. कारण लहान पिढी जी आताची पिढी निसर्गात जी रमण्याचा प्रयत्न करतात त्याच्यासाठी ओळख सोपी होऊची म्हणून त्याच्यासाठी व्हिडिओ असा शेवटपर्यंत नक्की बघा. तर ही असा आपली बुरंबळाची वेल आणि त्याका अशा प्रकारे शेंगे येतात आणि पानं असं बघू शकता 3 पानांची असो 3 पानं एकत्र पानांची अशी तिका वेल असतात. वाली चवळीच्या शेंगेसारख्या सामर्थ्य असल्यामुळे तसाच शेंगे येतात साधारण तशीच फुला आणि ही फुला शेंगे आणि पाना बघून ही वेल आपण सहजरित्या ओळखू शकतो. तर शेंगे सुकलेले असतात आणि शेंगे आपण जर फोडून बघितले त्याच्यात छोटे छोटे बिये असतात आणि या बियांद्वारे आपण या वेलीचं संवर्धन किंवा नवीन बीजरोपण करून ही वेलीचे आपण सहजरित्या रुजवण करू शकतो. तर अशा प्रकारे त्याका पानं येतात आणि हेच वेलीचे बुरमुळे आपण पावसात खणून काढतो आणि अशा प्रकारे त्याका शेंगे अशा प्रकारे बिये मस्त येतात. मुद्दाम ह्यासाठी दाखवतोय की चुकीची कंदमुळं आपल्या पोटात जाऊ नये त्याची व्यवस्थित आपण ओळख होऊची यासाठी मी पाना फुला आणि शेंगे मुद्दाम तुमका मी व्यवस्थित दाखवतो. या कंदाचं नाव असा बुरमुळे.